सरकार आरक्षण कोंडीत अडकलेल्या चक्रव्यूहात अडकल्याचं पाहायला मिळतंय। त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी इनसाइड स्टोरीच्या सुरुवातीला। आरक्षणासाठी आता मराठा समाजाची निकराची लढाई सुरू झाली। याचा सर्वाधिक फटका बसणार आहे तो पुढाऱ्यांना। उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी झाली आणि अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले। माढ्यातल्या अजित पवारांच्या सभेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। नेमकं काय घडलं माढ्यातल्या सभेत बघूया। अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ। दादांना दाखवले काळे झेंडे। कार्यक्रमाला उपस्थित असणारे अजित पवारांविरोधात घोषणाबाजी। मनोज जरांगेंनी केलेल्या आवाहनानंतर गावोगावी मराठा आंदोलक आक्रमक झाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं। माढा इथल्या अजित पवारांच्या कार्यक्रमात त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील माढा इथं विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी अजित पवारांना एका मराठा आंदोलकानं काळा झेंडा दाखवला। एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांच्या गाडीत टाकून सभेतून बाहेर नेलं। अजित पवारांना माढा लोकसभा मतदारसंघात बंदी घालण्यात आल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चानं केली आहे। आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला नाराज करणार नाही एवढा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो। तर सरकारला आरक्षण द्यायचं की नाही असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। सरकारला आरक्षण द्यायचं की नाही हे स्वतःस मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे अजितदादा पवार यांनी समोर येऊन सांगायला। माढ्याच्या अजित पवारांच्या सभेत मराठा आंदोलकानं गोंधळ घातला। तर मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय। मराठा समाजातील मोठं नेतृत्व म्हणून दोन्ही पवारांकडे पाहिलं जातं, मात्र त्यांनाही मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागलाय। त्यामुळे आरक्षणावर अंतिम निर्णय होईपर्यंत सर्वपक्षीय पुढाऱ्यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित। सचिन कसबे, झी24 तास, माढा। मनोज जरांगेंनी नेत्यांना गावबंदी केल्यानंतर मराठा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडेंचा ताफा चढवला। गावबंदी असताना तुम्ही गावात का आलात असा जाब मराठा कार्यकर्त्यांनी थेट विचारला। तर येवला तालुक्यातल्या देवरगाव कातरणी इथं पुढाऱ्यांना नो एंट्रीचे बॅनर लागलेत। कातरणी इथं ग्रामसभा घेऊन मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे। तिकडं सांगलीतल्या हिंगणगादे गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत गावात राजकीय नेत्याला प्रवेश न देण्याचा निर्धार करण्यात आलाय। राज्यातल्या तब्बल 650हून अधिक गावांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावात बंदी घालण्यात आली आहे। बघूया। जालना जिल्ह्यात 215 गावांमध्ये नेत्यांना बंदी घालण्यात तर 25 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 96 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय तर 25 गावांमध्ये गावबंदी करण्यात आली आहे। बीडमध्ये 93 गावांमध्ये नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे। तर नांदेडमध्ये 88 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय, नेत्यांना गावबंदी केली आहे। हिंगोलीत 70 पेक्षा जास्त गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय तर लातूरमध्ये 30 गावांमध्ये पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे। धाराशिवमध्ये 16 गावांनी नेत्यांवर बंदी घातली आहे। आणि आता बातमी आहे एका नव्या वादाची। कुणबींवरून अजित पवार विरुद्ध मनोज जरांगे असा सामना सुरू झालाय। मनोज जरांगेंच्या सभेला कुणबी का जातात असा सवाल अजित पवारांनी आज कुणबी समाजाला केला। त्यावर आमची एकी पाहवत नाही का असा उलट सवाल जरांगे पाटलांनी केलाय। आमच्यात फूट का पाडता अशी विचारणाही जरांगेंनी केली। काही ठिकाणी तर सभेला ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे कुणबी आहे ते पण जाऊन बसतात
आम्हाला ज्यावेळेस कळलं त्यांना विचारलं तुम्ही का गेला होता? नाही सगळेच जातात म्हणून आम्ही पण गेलो होतो. अरे म्हटलं तुम्हाला तर आहे ना ओबीसीचं सर्टिफिकेट, तुम्हाला आरक्षण आहेच, जे कुणबी आहेत ते. अशा पद्धतीनं आताची परिस्थिती आहे. जाऊन द्या तुम्हाला काय होतं गेले म्हणून. आमचे भाऊ आहेत, आमच्या संग यायला लागलेत. तुम्ही तर इतके दिवस कुठं होते आम्हाला मिळत नाही लागला मराठ्याला. तुम्ही तर ध्यान नाही दिलं, बघितलं नाही. लोक यायला लागलेत, येऊन द्या ना. आमचेच भाऊ आहेत ते, जरी कुणबी असले तरी ते आमच्याकडे येणारच ना. तुम्हाला काय नीट लागलं भाऊ त्यांचं एवढं? येऊ द्या, आमच्याकडे आलेत, येऊ द्या. कशाला फुटपाडीता आमच्या लेकराच्या तोंडात घास यायला लागला? कशाला अन्नात माती काढता तुम्ही आमच्या? तुम्ही तर घटनेच्या मुख्य पदावर बसलात, उशिरा बोललात, मग हिट टुपका हाणून मोकळे झाले वय आता. एकीकडे हे चक्रव्यूह तर दुसरीकडे सरकारचे संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या गिरीश महाजनांचं एक विधान आता चर्चेत आलंय. मराठ्यांनो हातघाईला येऊ नका असं महाजनांनी म्हटल्यानं नवा वाद निर्माण झालाय. बघूया. मराठ्यांनो हातघाईला येऊ नका. गिरीश महाजनांच्या विधानानं नवा वाद. सरकारच आरक्षणाचा तुकडा पाडेल, जरांगेंचा टोला. कोणतंही उपोषण असोत वा आंदोलन, उपोषण सोडवायला किंवा आंदोलन शमवायला सरकारच्या वतीनं पहिले जातात ते गिरीश महाजन. सरकारसाठी अनेक आंदोलनामध्ये महाजन संकटमोचक ठरले आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबत महाजनांनी एक असं विधान केलंय ज्यामुळे तेच संकटात आल्याची चर्चा आहे. मराठ्यांनो हातघाईला येऊ नका असं गिरीश महाजन म्हणाले. आमची प्रामाणिक भूमिका आहे या संदर्भामध्ये की हे आरक्षण दिलं पाहिजे, पण एकदम इतकं हातघाईवर येऊन किंवा एक तास येतं पुढे देणार नाही. मला वाटतं जी समिती नेमलेली आहे तशी आपण संपर्क करावा, त्यांच्याशी बोलावं, आपल्या काही सूचना त्या त्यांना सांगाव्या आणि आपल्या पद्धतीचे आरक्षण पाडून घेत असताना तुमची भूमिका अतिशय शुद्ध आहे, पण हे करत असताना उगाच ते कोर्टामध्ये जाऊन नाकारलं जाईल पुन्हा, ही काळजी आपण सर्वांना घ्यावी लागेल. तर महाजनांच्या विधानावर जरांगेंनी टोला लगावला. 2 दिवसात सरकार आरक्षणाचा तुकडा पाडेल असा विश्वास असल्याचा टोला जरांगेंनी लगावला. मी कुठं हातगाईवर आलोय? ते म्हणले तसंच करायला लागलोय. त्यांचा शब्द होता 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण टिकणारं द्यायचं असलं तरी 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही 40 दिवस दिले. कुठं हातगाईला आलो आम्ही? त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही हातगाईवर नाही येत. 2 दिवसात महाजन साहेब आरक्षणाचा तुकडा पाडतील ही मराठ्यांना आशा आहे. अल्टिमेटम संपल्यानंतरचं आंदोलन सरकारला परवडणारं नाही असा इशारा मनोज जरांगेंनी आधीच दिला. त्याच पार्श्वभूमीवर मराठ्यांनो हातघाईवर येऊ नका हा महाजनांनी दिलेला इशारा वादाचा विषय ठरतोय. जळगावहून वाल्मिक जोशी आणि जालन्याहून नितेश महाजन, झी24 तास. तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरनं जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली डेडलाईन हुकणार हे आता जवळपास निश्चित झालंय. त्यात सरकारकडून सलग दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणावर जाहिरात देण्यात आली. हा सरकारचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न असल्याचंही आता बोललं जात आहे. बघूया. जाहिरातीच्या आरक्षणात आम्ही कटिबद्ध. मराठा आरक्षणावरून सरकारची पुन्हा जाहिरात. सरकारचं वचन, पण कधी मिळणार आरक्षण? जरांगे पाटलांनी दिलेली डेडलाईन हुकणार हे जवळपास निश्चित झालंय. त्यात सरकारनं सलग दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणासंबंधी विस्तृत जाहिरात वृत्तपत्रांमध्ये दिली आहे. प्रमुख वृत्तपत्रांमध्ये सरकारकडून ही जाहिरात देण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये मराठा आरक्षणासाठी धोरण आखलं असल्याचं सांगण्यात येत आहे. धोरण आखलंय तोरण बांधण्याचं, मराठा आरक्षणाचं वचन पूर्ण करण्याचं. पुनश्च मराठा समाजाच्या हक्काचं संविधानाच्या चौकटीत आणि न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारं आरक्षण देण्यास हे शासन बांधिलंय असा मजकूर जाहिरातीमध्ये. फ्रंट पेजवर दिलेल्या या जाहिरातीमध्ये वरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे फोटो आहेत, तर तळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो आहेत. यापूर्वी EWS आरक्षणात मराठा समाजाला कसा आणि किती लाभ झाला याची आकडेवारीच सरकारनं जाहिरात देत सादर केली होती. आता मराठा आरक्षणाचा उल्लेख करत नवी जाहिरात सरकारनं दिली आहे. दोन्ही जाहिरातींवर मनोज जरांगेंनी टीका केली आहे.
आम्ही तुम्हाला आरक्षण मागतोय आणि तुम्ही आम्हाला चांगला उपचार करण्याऐवजी मलमपट्टी कशामुळे करताय? आम्हाला ते नकोच आहे, कारण EWS मध्ये आमचे विद्यार्थ्यांचे किती हाल झाले ते आम्हाला माहिती आहे. आताही आझाद मैदानाला विद्यार्थी बसवले, सारथीचे 4,500 मुलं आत्ताही त्यांच्या घरी आहेत. आईबापाने याच्यासाठी शिकवलं नाही त्यांना. तुमच्यामुळे जर त्यांना नोकरी लागणार नसेल तर ती मलमपट्टी आम्हाला नको. तर सरकारच्या जाहिरात बाजीवर टीका करण्याची आयती संधी विरोधकांनी साधली आहे. सरकार काय करताय तर जाहिरातबाजीवरती कोट्यावधी रुपये खर्च करतो. आज मी काय जाहिराती पाहिजे, आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ, आम्ही हे देऊ, आम्ही हे दिलं आहे, कोणाला कसा लाभ झाला आहे, यासाठी तुम्हाला बसवलेलं नाही आहे जाहिरात. तुमच्या जाहिराती कोणी वाचत नाही आहे, ही तुमची पब्लिसिटी आहे. या माध्यमातून राज्य सरकारनं कुठंतरी मराठा समाजाला आश्वस्त करत आंदोलन पुन्हा पेटू नये यासाठी प्रयत्न केले असल्याची चर्चा आहे. राज्य सरकारने आधी EWS संबंधी जाहिरात दिली आणि आता तर थेट मराठा आरक्षणांचं धोरण आखले असं जाहिरात देत आश्वस्त केलंय. हा मराठा आंदोलन शांत करण्याचं आणि डॅमेज कंट्रोलचा भाग असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अमोल पेडणेकर सहित कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई. तर बिहारच्या धर्तीवरती राज्यातही जातनिहाय जनगणना होऊ द्या, समाजासमोर सगळं चित्र स्पष्ट होईल अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज मांडली. तर ओबीसी जनगणनेला सरकारचा विरोध नाही, मात्र बिहारप्रमाणे अडचणी नको म्हणून पद्धतीबाबत विचार करावा लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं. झालेली नाहीये आणि अजित पवारांनी मग 23 तारीख कशी दिली? उलट मध्ये तर आम्ही मागणी केलेली आहे, जसं बिहारमध्ये नितीश कुमारांनी जात वाईज जनगणना केली. माझंही म्हणणं एकदा जात वाईज जनगणना होऊच द्या. नक्की महाराष्ट्रात किती मागासवर्गीय आहेत, किती आदिवासी आहेत, किती ओबीसी मध्ये आहेत, किती भटक्यांच्या मध्ये आहेत, किती अल्पसंख्याकांमध्ये आहेत, किती ओपन मध्ये आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण साधारण त्या वर्गाच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देण्याचा प्रयत्न करत असतो. ओबीसीची जी काही जनगणनेची मागणी आहे या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे ही मी मागच्या काळातच स्पष्ट केलेली आहे आणि सरकारने कधी याला नकार दिलेला नाहीये. त्याच्या पद्धतीचाच मूळ प्रश्न आहे. कारण ज्या प्रकारे आता बिहारमध्ये अडचणी तयार झाल्या आहेत तशा प्रकारच्या अडचणी आपल्या इथे तयार होणार नाही, अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल. अजित पवार पहिल्यांदाच मराठा समाजाच्या बाजूने बोलले असं मनोज जरांगेंनी म्हटलं. तसंच अजित पवारांनी केलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीचं जरांगेंनी समर्थनही केलं. याबद्दलची बैठक एकनाथराव शिंदे बोलण्याचा अर्थ बरोबर आहे, कारण ते आत्ताशिक मराठा समाजाच्या बाजूने बोलले. आमचा घास येतो, आमचा आम्हाला द्या, कारण आमच्या तोंडातला घास तुम्ही घेतलाय असं त्यांना म्हणायचं. जनगणनेची मागणी केली म्हणजे ओबीसी समाजाकडून बाजू मांडली. बरोबर आहे, जनगणना झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय दूध का दूध पाणी होणार नाही. परंतु आधी आमचं आरक्षण द्या, तुम्हाला काय करायचं करा, 5-50 वर्ष चालून द्या तुमचं. मराठा आरक्षणावरनं मराठा संघटनांमध्येच वाद पेटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आम्हाला कुणबी नको तर मराठाचं आरक्षण हवं अशी भूमिका काही मराठा नेत्यांनी घेतली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आम्हाला कुणबीची मलमपट्टी नको, मराठा आरक्षणच मिळायला हवं अशी भूमिका मांडली आहे. तसंच मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणीही या नेत्यांनी केली. आज तात्पुरतं मलमपट्टी करतील कुणबी प्रमाणपत्र देऊन घाई गडबडीमध्ये, आणि उद्या परत इलेक्शन झालं काय होईल? परत आम्हाला तिथंच आम्हाला हिंदू मराठा उल्लेख असलेल्या मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे, ही आम्ही याही अगोदर सांगितलेलं आहे. आणि ते मराठा नाव पुसता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका. आम्ही सातत्याने मागणी करत आलो की ते जे 16% तिकडं आमचं वर्ग केलंय ते आम्हाला द्या, त्याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसी मध्ये मराठा म्हणून 50%च्या आत बसवा. ही भूमिका होत असताना आता कुणबी आणि मराठा या ठिकाणी कुठेतरी वाद चिघळवण्याचा प्रयत्न होतोय. तर आता जरांगेंनी दिलेली 24 ऑक्टोबरची डेडलाईन संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. आरक्षणाच्या चक्रव्यूहात सरकार दिवसेंदिवस अडकत चालल्याचं चित्र आहे. एकीकडे मराठा आरक्षणाची लढाई निकराची होतीये, दुसरीकडे ओबीसी महासंघानं सरकारला थेट कोर्टात खेचण्याचा इशाराच दिलाय. सरकारची कोंडी नेमकी कशी झाली आहे, कसं हे चक्रव्यूहात
सरकार अडकलंय, बघूया. आपले 4 दिवस ठरले होते का? त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला 1 महिना मागितला. आपण 1 महिना दिला. 10 दिवस जास्त दिले. मराठ्यांनी मोठं मन दाखवलं. सरकारचा मान सन्मान केला 40 दिवस देऊन. आता वळवळ करायची नाही सरकारने. 1 दिवस द्या, 2 दिवस द्या, 1 घंटा सुद्धा मिळणार नाही. सरकारसाठी इकडे आड तिकडे विहीर. मराठा नाराज, ओबीसींचा इशारा. आरक्षणाच्या चक्रव्यूहात फसलं सरकार. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला अवघे काही तास उरलेत. सरकारला 1 तासही वाढवून देणार नाही असा निर्वाणीचा इशारा जरांगेंनी दिलाय. मात्र अजूनही मराठा आरक्षणाबाबत ना कोणता ठोस निर्णय झालाय ना कोणती घोषणा. त्यातच आता ओबीसी समाजानं सरकारला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय. सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली तर कोर्टात खेचू असा इशाराच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दिलाय. कुणबी समाजांचं प्रमाणपत्र असं कसं देता येईल कायद्याशिवाय? कारण कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. आणि कायद्यामध्ये तुम्हाला तुमच्या 3 पिढ्यांचे जातीचे दाखले द्यावे लागतात, पुरावे द्यावे लागतात. ते पुरावे ज्यांच्याकडे असतील त्यांनाच ते देता येतं. सरकारची कोंडी का होतीये बघूयात. मराठा आरक्षणावर कोणताही ठोस निर्णय वा घोषणा नाही. कुणबी प्रमाणपत्रांसाठी पुरेसे पुरावे शिंदे समितीला मिळालेले नाहीत. शिंदे समितीला अजून महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कोर्टात जाण्याचा ओबीसी समाजानं इशारा दिलाय. जातनिहाय जनगणनेला कमीत कमी वर्षभराचा कालावधी लागेल. सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात टिकेल अशा पद्धतीचं आरक्षण देण्याच्या बद्दल न्यायाधीश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती समिती बसवलेली आहे. त्याआधी तशा पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे. आज एखादा घाईघाईत निर्णय घेतला आणि तो उद्या न्यायालयामध्ये टिकला नाही तर पुन्हा ही टीका होईल की समाजाला मूर्ख बनवण्याकरता निर्णय तुम्ही घेतला. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्टपणे सांगितलं की जो टिकणारा निर्णय आहे अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेऊ. त्यामुळे आरक्षणाच्या चक्रव्यूहात सरकार पुरतं फसलंय असं चित्र उभं राहिलंय. मनोज जरांगे पाटील पाठीमागे हटायला तयार नाही. उलट त्यांनी आमरण उपोषणाची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र सरकारनं दबावपोटी आरक्षण दिल्यास सरकारला कोर्टात खेचणार असल्याचा इशारा ओबीसी महासंघानं दिलाय. त्यामुळं इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच काहीशी अवस्था सरकारची झाली आहे असं म्हणायला वाव आहे. नितेश महाजन, झी मीडिया, अंतरवाली, सराटी, जालना. सरकार चक्रव्यूहात आहे, कोंडी झालेली आहे. आणि आजच्या याच मुद्द्यावरती इनसाइड स्टोरीच्या एडिटर्स टेकमधनं जाणून घेऊयात राजकीय विश्लेषक संजय आवटे सरांकडून. सर, कसं बघता तुम्ही या? त्या 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की मुळात मराठ्यांचं आर्थिक सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा राज्य सरकारनं तो निर्णय घेतला तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकत नाही असं आपण यापूर्वी बघितलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा हे मागासलेपण याचं कारण असं आहे की मुळामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. तो गरिबी हटावचा मुद्दा नाही आहे. त्यामुळे केवळ आर्थिक स्थिती गरीब आहे, वाईट आहे म्हणून आरक्षण दिलं जाईल असं नाही. कारण भारतासारख्या देशाचा विचार करता आर्थिक निकषांवर अनेक जण गरीब आहेत, अनेकांची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्या प्रत्येकाला आरक्षण देता येणं शक्य नाही आहे. त्यामुळे आर्थिक सामाजिक निकषानुसार तुम्हाला तो सगळा सामाजिक न्यायाचा मुद्दा म्हणून ते बघावं लागेल. हा पहिला भाग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये कुठल्याही एका जातीला आरक्षण मिळत नाही, त्यामध्ये प्रवर्ग महत्त्वाचा असतो. असं असेल तर मराठ्यांना कुठल्या प्रवर्गामध्ये आरक्षण मिळणार हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. तो वेगळा प्रवर्ग असेल का, ओबीसी असेल हा मुद्दा आहे. जर ओबीसी असेल तर मग ओबीसींचं पुन्हा त्याबद्दल वेगळं मत आहे, त्यामुळे त्यावर विचार करावा लागेल. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो असा की मुळामध्ये आरक्षणाची मर्यादा आपण आधीच ओलांडलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की 50% अधिक आरक्षण असता कामा नये. आता आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली असताना हे सगळं शक्य आहे का, हा पण तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मला असं वाटतं की आता लगेच तातडीने हे घडेल असं नाही. अगदी खरं आहे. त्यामुळे सरकारला अल्टिमेटम तर दिलेलं आहे, त्यामुळे लगेचच हातघाईवरती येऊ नका असं महाजन देखील म्हणाल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे
झी 24